पाहिजे? काय काय पाहिजे? भोजन पाहिजे. वा, काय जेवायला करू? हरळ शिजवायचंय, गारा, गारगुंडी, गारगुंडी. चुकून निसून एखादा जर पांढरा खडा तांदळासारखा दिसणारा भातात राहिला आणि गडबडीत जर दाताखाली आला तर कसं होतं आबा? अंग कसणं तर नाही गुरुजी, कसणं तर ना, कसणं तर ना, कसणं तर बंध्या गारगुंडी मोरे महाराज शिजायच्या, सामान्य गोष्ट आहे. ठीक आहे म्हणले, या फिरून, या फिरून या. तशाच गंगेवर गेल्या आणि गंगेच्या पात्रातल्या तीर्थातल्या गारी येचून काढ्या. बघ, गारी येचल्या, गारी, गारी येचल्या. गंगेच्या पाण्यान गारी धुतल्या आणि मालका पुढं गारीचं टोपलं टेकलं, गारगुंडीचं टोपलं मालकाच्या पुढं टेकलं. आणि मालक साधनेत वेगळं होते, वेगळं होते, वेगळं होते. मालकाच्या पुढे लोटांगण घातलं, प्रणाम केलं, स्वामी धनी मालक. साधूला जेवायचे, हे तांदूळ उमलले पाहिजे. गारी उमलत असतात का? तांदूळ उमलले पाहिजे. प्रणाम केला आणि टोपलं उचललं आणि पातेल्यात टाकून दिलं. जाळ लावला. तेव्हा काही शिट्या फिट्या वाजायचं काम नव्हतं. कुकर नाही, काय नाही, काय नाही, काही विषय नाही. ते काम करत असताना गारीच्या भाताचा सुगंध तिकडं आबा, आणि पाणी शिपडलं दारात. आमंत्रित करण्याच्या पद्धती असतात धर्मशास्त्रामध्ये. कर्मकांडात एक वेगळ्या पद्धती आल्या 3. पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दक्षिणेकडे अक्षत टाकायची, दक्षिणेकडे तोंड करून अक्षत टाकायची आदल्या दिवशी, एक पद्धत आहे. पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दुसरी पद्धत, आपल्या सोयऱ्याला आदल्या दिवशी अक्षत द्यायची. उद्या आमच्या बाबांचं पक्ष आहे या, ही एक पद्धत आहे. तिसरी पद्धत सदाव्रत नावाचा विधी सांगितला कर्मकांडात. मुठभर अक्षदेला मिठाचं पाणी लावून हळद आणि कुंकू लावायचं नाही. मीठ एका पाण्यात एवढं एवढं टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये तांदूळ ओलसर करायचे आणि ते दाबून 3 मुठी तांदूळ दक्षिणेकडे तोंड करून वाहत्या पाण्यात सोडायचे. सदाव्रत नावाचा विधी. आमच्याकडे परवाला पक्ष आमंत्रित व्हा. बस झाले 3, 14 पद्धती येतात. 14 बस 3च ऐका ना, पुढच्या ऐकिलं मागचं विसरून जाईल. इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला साधू आमंत्रित करण्याच्या पद्धती. आपल्या रक्ताच्या नात्यातली व्यक्ती जर बाहेर गावी गेली असेल ती लवकर यावी, ही आमंत्रित करण्याची पद्धत आहे. फोन नव्हते ना बुवा, निरोप नव्हता. पूर्वीच्या काळात आपलाच मुलगा जर जास्त वेळ पाहुण्याकडे गेला तर तो यावा म्हणून त्याच्या वस्त्रावर 2-3 बाऱ्या असं पाणी शिपडीत होते. आता पाण्यात टाकायची पद्धत. काय करतील तो भाग वेगळा, ते काही सगळ्यांना ज्ञात नसते ते. हो, साधू आमंत्रित करण्यासाठी पूर्वेला अर्घ्य द्यायचं. दारात पाणी शिपडलं, हजर. भास्करानं सांगितलं, देवा आईसाहेबांनी बोलिले, जा भात शिजलाय, जा बोलिलं. तोपर्यंत पात्र लावली. पात्र लावल्याबरोबर समाधीतून उठलेल्या साधूनं विचारलं, लक्ष्मी, हे अनुसया, वजनात बोलत होते माणसं त्या काळात, ए सावित्री, ए दुर्गा. आताही माणसं बोलतेत ना. परवाला एक जण म्हणला, ए श्रद्धा, काय रे? काय श्रद्धा होती. वा 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 वा. ह्या श्रद्धेला चुलीत घालावा, ह्या श्रद्धेला चुलीत घालावा आणि वरून वंगण टाकून फोकून द्यावा. काय श्रद्धा, ते आवडीनं माझं. हे श्रद्धा, काय रे, काय विवेक. अरे बापरे. आणि याचाही विवेक किती नदीला गेला. वा 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 वा. हा विवेक कुत्रे पण पाहत नसतील, इतका मस्ताडा विवेक त्याला म्हणतो. श्रद्धा,
काय रे विवेक, काय काय गोड आहे वा, काय कीर्तनाचा परिणाम आहे महाराज, वा काय कीर्तन आहेत, वा किती लोकांना गुण आलाय, वा 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 वा. परवाला आमच्या मित्राला म्हणलं आपल्याला माझ येऊ नये, आपल्यामुळं कीर्तन नाही. हा असं समजायचं नाही आम्ही लय विद्वान आहेत. आबा ह्या लोकांनी आम्हाला रोजन लावलंय. हे माज उतरायला पाहिजे, माज. आमच्यामुळे नाही परमार्थ बुवा, आपल्यामुळे परमार्थ नाही. आबा आपल्यामुळे परमार्थ नाही, श्रोत्यामुळे परमार्थ आहे. कोण आलंय ग? साधू आहेत 3. बर कोण आहेत? दृश्याननास्ति जायते इति पंचाननं भयवासः आधिपत्यान वैकुंठाधियो वसंती सत्यलोकानाम. चेहऱ्याहून तर विश्वनाथासारखे वाटतात, चेहऱ्याहून तर वैकुंठाधिपतीसारखे वाटतात, चेहऱ्याहून तर सत्यलोकातल्या ब्रह्मदेवासारखे एक वाटतात. काय दृष्टी असेल त्या बाईची. त्याच्यातले एक शंकर दिसतात, त्याच्यातले एक ब्रह्मदेव दिसतात, त्याच्यातले एक विष्णू दिसतात. काय ताकद असेल त्या डोळ्यामध्ये. महाराज चांगलं ओळखायची पारख असली पाहिजे. मी रेल्वेत बसलो. महाराज लय शिकला म्हणजे लय शहाणा असतोय असं नाही, अपमान नाही करणार मी शिकलेल्याचा, पण ज्वलंत उदाहरण सांगतो. मी कालच्या वारीला, मी शक्यतो रेल्वेची सुविधा असल्यामुळं ट्रेननं जातो येतो. पताका घेऊन मग ते गुरुजी फर्स्ट क्लासच्या डब्यात शिरलो, प्रथम श्रेणीच्या डब्यात. आता माझ्या काय गोळ्या नाही संपल्या, मला माहिती नाही त्याच्यात कसं घुसता येईल मला तिकीट नसल्यावर. पण एक गुरुजी आहेत आमचे, ते श्रीकांत पाटील सर, त्यांना बिट्टू सर आम्ही प्रेमानं म्हणतो. ते सगळी तिकीटं काढतात. एक पिशवी होती, माझ्यासोबत जी लोक होती त्यांच्याकडे माझी पिशवी आणि माझ्याकडे नुसती पताका. म्हणलं आपलं दंड घेऊन मध्ये बसावं. आणि गाडी 5:15ला निघते म्हणून डब्बाही माझ्यापुरता स्वतःच घेतला. म्हणलं त्यांना इकडं बोलणं नको, मी जाणं नको तिकडं. तितकं ते कॅरी बॅगमध्ये डब्बा, एक बिस्लरी आणि ते दंड. माणसं अशी शिकलेल्याला ओळखीता येतात. तुम्हाला कळतंय काय डब्यात यायला? गंध आहे तुम्हाला कपाळाला, काय कळते? पांढरे शुभ्र कपडे, तुम्हाला कळतच नाही. देवदेव करणारी माणसं कशी आहेत तुम्ही? इकडे येत असतात काय? डबा तुमचा आहे का? म्हणलं साहेब मग कोण म्हशी बसतात काय डब्यात? कोण म्हशी बसतात का? का अस्वलं बसते त्या डब्यात? त्या दुसऱ्याला विचारलं काय असे उडाले काय काय. पण आता म्या बी सूत्रात पटकन तिकीट काढून दाखवा ना विठोबा दादा. आता कधी कधी भनकतो न. हो, मी त्याला असा घासून गेलो. अण्णा कॅबिन नंबर सी कॅबिनमध्ये गेलो. 11 नंबरमध्ये आपली पताका टेकली बसलो. आपलं पटपटपट ते वरचं काढा हाथरलं. काय मिळे क्रॉसिंग आहे, तुम्ही उतरून दुसरीकडे बसा. म्हणलं नाही मला हेच डबा आवडतोय. बरं इथं गर्दा नसतो काय नसतो, मला हेच डबा आवडते. चांगले गर्दा नाही काय नाही, लोटालोटी नाही काय नाही, बरं वाटते त्याला. सुधरत ना त्याला काय. धोत्रावरलेलं माणसं येड्यावानीच समजित. आणि त्यातली त्यात पताका म्हणल्यावर काही काही पताकावाल्यानंच चव घातली हो, म्हणून मग अपमान झालाय. हो हे त्याच्यामुळं माझ्याकडं लोन आला असन. खांद्यावर पताका कोणाला हात देतो. अरे कौरक बर इकडं चालला म्हणावं तर त्र्यंबकला चालला, आणि इकडं कुठं भूताकडे चालला का तू? तू इकडे जाताना हात करतून इकडे जाताना नका रे, नका नका. पताका फार मोठी मारा. तू धर्मदंड आहे राजू. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. काय महाराज काय शिरत असतो. अहो मैंद नावाच्या वानरानं स्वतःच्या रक्ताची पताका तयार केली ती. रामायण आहे का? रक्ताची पताका, रक्ताची धर्माची पताका. काय 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 एक गाणं ऐकलं तर 5 वाजून 5 मिनिटाला. नको नाही म्हणत ते, आता जाऊ दे नको.
काही शूर लोक ज्या वेळेला जातात का त्यावेळेला या देशाचा तिरंगा सुद्धा रडतोय महाराज. तिरंगा सुद्धा रडतोय, या देशाचा तिरंगा सुद्धा रडतोय 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 रडतोय. आणि या देशातले काही हरामखोर गेल्यावर तिरंगा हसत असेल. हो, हसत असेल त्या तिरंग्याच्या नावावर ज्यांनी स्वतःचं आधिपत्य असं आगळ्या वेगळ्या चुकीच्या मार्गात कमवलंय, त्या भडव्यांसाठी गेल्यावर तिरंगा हसत असेल, हसत असेल. काय ध्वजाची ताकद आहे महाराज. तर धर्माचा ध्वज कसा असेल. आबा 5,000 एकरवाली बाई सुद्धा मधुकरी म्हणल्यावर भाकरी देईन आपल्याला, फक्त खांद्यावर पताका पाहिजे. जात पात विचारणार नाही. धोत्रावाले लोक येडेवानी समजते. कंडक्टर मला अशीच चिल्लर देईन गेलं. म्हणलं मला त्यांना, दादा धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही रे, येडेवानी काऊन करतो तू असं. हा, तू ह्या नोटावरला धोत्रावाला पुसल्यानं ह्या नोटा चहा करायच्या कामी नाहीत रे, चुलीत घालून. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही का. काम पण करतो. अरे धोत्रावाल्यानं ज्या पोरायला जमिनी कमवून ठेवल्यात, पॅन्टीवाल्यानं तर बायकोच्या फॅरनलवलीसाठी फुकल्या. त्याला कुठं आकलीचे कांदे. गन पावडर मध्येच सगळं घातलं आणि गेलं मग गटार उपसायला. चला पात्र लावले. पात्र माणसं शिकला म्हणजे माणसं कळत असतात का. काय नाही, चांगला पकवाद आहे गुरुजी, चांगलं माणसं. आम्ही गाडीत बसलो ते का, आणि एक जण माणूस म्हणला, हे याला का ढोल म्हणतात का. मी म्हणला हा पकवाज आहे. आणि ते काय असतंय. म्हणलं राहू दे, ते आमचा पकवाद आहे सांग. म्हणलं मुकडे बस. हो मुकडे बस, मुकडे बस. हो, आंधळ्याला चित्र दाखवून आणि बहिऱ्याला पोती सांगून. हो, तू हे दोन्ही जातीन म्हणलं. तू का याच्या नादी लागायला. एका गावात आम्ही एक जण असाच अभिषेक करायचा, लग्न झालं आणि त्याला अभिषेक करायचा मारुतीचा. तर ते म्हणलं महाराज अभिषेकाला काय काय लागतंय. म्हणलं 7-8 फाडी 9-10 इटकरी. पहिल्याने इटकरी हाणून पाय, देव जर नाही भ्याला तर मग फाडी हाण. मग काय काय सूत्र आहे का. ही प्रगती आपली, ही प्रगती, ही प्रगती आहे. गुण नाही. लांबी रुंदी वाढण्यान प्रगती नाही. खोली वाढली पाहिजे, खोली 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 वाढली पाहिजे, खोली. 2 बोट जमीन काळी आणि खालून मुरमाड. केळी कशा आहेत त्या. केळी नाही, केळीला ओरिजिनल काळी जमीन लागते. ज्या जमिनीवर पालवी निघती त्या जमिनीवर केळी येणार. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. येईन बाळडाव बी बेजार तितकं व्हावं लागेल ना. मग तर काही कुठे येईन, त्याचा काही विषय नाही. दृष्टी ओळखण्याची असली पाहिजे. नाही ओळखता येत कोणाला. पण काय बाईनं ओळखलं, तिने देव दिसतात. वा, आटपलं. पात्र लावले. हो, आले 3 जण बसले. गारीचा भात. वरून आदेश आला, भात केला गारीचा. हो म्हणले केला गारीचा भात. इतक्यान मेळ बसत नाही. पेपर लय अवघड आहे, फार अवघड पेपर त्याचा. लागलीच सांगितलं, भात खाण्याची इच्छा संपली. इच्छा संपली. आणि तुमची इच्छाच असेल आम्ही खावा, तर विवस्त्र होऊन वाढा. हाटीयोगी अण्णा. आणि योगात अशी काही लोक आहेत, हाटीयोगी हाटीयोगी. विवस्त्र होऊन वाढा. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. मालकाला सांगितलं, मालक स्वामी दारातल्या साधूंना विवस्त्र होऊन वाढायचंय. बरं, असं एवढं काय अवघड आहे. काही ताण नाही, वाढ ना मग तू. मालक वय काय त्यांचं, तिन्ही साधू येतं. मी एक तुमची धर्मपत्नी आहे. आणि स्त्रीचं शरीर उघडं एका परपुरुषाने पाहावं हे निषेध असते. त्यांच्यासाठी निषेध आहे, माझ्यासाठी निषेध आहे. आणि मी तुमची धर्मपत्नी असताना तुमचा पुरुषार्थही निषेध आहे. अगं तू ऐक ग, तू ऐक. तू त्यांना होकार दे. बसा म्हणे, मी वाढतो तुम्हाला विवस्त्र होऊन. आणि कमलुंडूतलं पाणी एका पात्रात दिलं. तिघांच्या अंगावर टाक आणि मग विवस्त्र होऊन वाढा. पाणी टाकल्याबरोबर 3 झालेत 6.25 महिन्याची. आणि तिघायला एकाच मांडीवर घेतलंय भगवान दत्तात्रय. आणि टाकला पदर तोंडावर. तो वरच्या कोमात गेल्या. हे डॉक्टर म्हणतात ना कोमात, ते कोमातच म्हणतात ना. हो, अतिदक्षता विभाग.
कोमात गेले. बाई हातात अवघडच झाले. गारीच्या भाताचं तर लांबच पडून हे तिन्ही लनुले झालेत आणि तोंडावर पदर टाकला. आणि बाई आता तिथलं दूध प्याल्यावर घरी कशाची येते. आल्या तिघी जणी. कोण अनुसया का? हो मीच आहे. काय काम? आमचे मालक तुमच्याकडे आलेत. काय नाव आहे तुमच्या मालकाचं? एकांनी शिवजी सांगितलं, ब्रह्मदेव सांगितलं, भगवान विष्णू सांगितले. बर 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 बर. कसे दिसतेत? असे. मग ते नाही आमच्या इथे आले. ते नाही ते नाही. आम्ही वरून पाहिलं त्याला तू लहान केलंस असं नाही. तेच म्हणले युवस्त्र होऊन वाढा. मग त्या वयात मी कपडे सोडून कशी वाढू? म्हणून मी त्यांना लहान केले. हे तुमचेच आहेत, मग घेऊन जा. पण पार्वती आई साहेबाच्या लक्षात आलं ह्या लेकराला हात लावला आणि हे जर विष्णू असलं तर अवघडच होईल ना. आणि सावित्रीबाईला वाटलं आपण ब्रह्मदेव म्हणून हात लावा आणि हे महादेव असले तर. आणि तिघाईच्या जगण्याच्या लीला वेगळ्या. भगवान शिवजीला मशन क्रीडा भूते वेताळनाचं तीन हर्षयुक्त उमापती. आणि ब्रह्मदेवाला ते गाडगे घडवायचा नाथ. आणि या मालकाला त्या गाडग्यात तूप टाकायचं का ताक टाकायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आणि पंढरपुरातल्या मालकानं गाडग्यात बॅलेन्स टाकायचं बंद केलं की काशीतले मालक फोडून टाकते. मग डॉक्टर म्हणतेत यांना घेऊन जा. लगेच घरचे व्हॉट्सअपवर टाकतेत उद्या 1:30 वाजता यांचा अंत्यविधी. अमक्या अमक्या वाजता यांना देव आज्ञा झाली. लगेच माझ्यासारखा म्हणतो गेले दिगंबर. आणि याला फुकून दिल्यावर देशीचा वास येऊ लागला. हे वाक्य कोणाला टाकावं याच्या बी आकली नाही राहिले हो. हे वाक्य गुरुजी दर्जेदार व्यक्ती गेलातच बरं का. कोणाला बी नाही. कोणाला बी दिगंबर विभूती म्हणतात का? रामकृष्ण भाऊ येडशीकर होऊन गेले. वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर. नाव आईनं रामकृष्ण ठेवलं. फार दर्जेदार परंपरा. रामकृष्ण नाव ठेवलं आणि भाऊ जात राहिले. अंत्यविधी झाला. राख सावडायच्या दिवशी हजारो वारकरी गेले आणि कवटी सापडली तर कवटीवर रामकृष्ण हरी नाव होतं. रामकृष्ण नाव कवटीवर कवटीवर कवटीवर. ह्या विभूती असतात हो. ज्यानं घराला राख लावली आणि यायच्या चारित्र्याला राख लावली यायच्या राखाची विभूती होत असती. वय विभूतीसाठी वेगळा दर्जा असतो. वेगळा दर्जा असतो. कोणालाही नाही. हे कुठेही कुठले वाक्य चिटकवायचे नाही. कोणासाठी बी नाही. चूक आहे. ज्ञान तुमचे घेऊन जा. आता यायला वाटलं आम्ही तिघी जणी एवढ्या मोठ्या आहेत आणि अनुसयाची कशाला विनंती करावं. मग आतमध्ये मालकाकडे गेले. काय नाव होतं अनुसयाच्या मालकाचं? अत्रे ऋषी. वा वा. गोत्रापैकी गोत्र यात्री गोत्र. हो हो. महाराज ते म्हणले माय हे मला काही जमत नाही. मी साधा माणूस आहे. तुम्ही तिलाच विचारा. महाराज कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला भिकारी करायचं जिला लक्ष्मी म्हणतात. डोकं हँग झालं असेल. मेमरी कार्ड हँग झालं. पाय धरावं लागले. लक्ष्मीला गिरिजाई साहेबाला आदिशक्तीला अण्णा सत्यलोकातल्या मालकाच्या पत्नीला पाय धरायची वेळ आली पण बाईसाहेब मागे सरकल्या आणि पुनश्च मालकानं दिलेलं तीर्थ टाकल्याबरोबर तिने आपोआपल्या परिचय. मालकाने दिलेलं मंत्र जल एका साधूनं दिलेलं मंत्र जल आणि साधूनं देवाच्या अंगावर टाकलेलं पातिव्रत्येच्या तेजाचं तेज हे तिन्ही बालक होतात. इतकी साधूच्या पत्नीत आणि साधूत ताकद आहे म्हणून तुकोबराय मालक पहिल्याकडे Bye.
महाराज त्या माऊलीचं प्रतीक म्हणून कायमस्वरूपी तिघांना एकत्रित राहावं लागलं. हाच दत्तप्रभूंचा अवतार. नाही फुटता आलं बाजूला. देवा मी तिघांची ओळख आई साहेबांना करून देते, पण जीवनभर चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्या पत्नीची ओळख राहिली पाहिजे. अत्र्यांनी सांगितलं ती ओळख म्हणजे दत्तात्रयांची प्रतिमा. काय साधूची ताकद, काय वर्णन करावं. एवढा मोठा अधिकार साधूच आहे. काशी विश्वनाथाचे एक उपासक आहेत. थंडीचा वेळ आहे, तुम्हाला काही जास्त त्रास देणार नाही. वेळेत मला नाद बी नाही. वरण शिजल्यावर चूल पेटवाय डबल जाळ लावायचा. हो, एका बाईच्या नवऱ्याला 2.5 लाख रुपये महिना होता. म्हणलं बाई वरणाचा वास छान यायला, शिजलं वाटतं वरण, गॅस बंद करा. नाही म्हणले महाराज मी करीत नसते, आम्हाला लय पगार आहे. तिनं अर्धा घंटा कुकर चालूच ठेवलं. लय पगार आहे म्हणे माझ्या नवऱ्याला. तर मी म्हणलं पगार असू दे बाई, काय तू दुसरा गॅस आणशील, कुकर तिसरा आणशील, पण वरण जळालं ना. चतुरा नाव होतं तिचं. गेलं ना वरण जळून. आता काय वाढती पाहुण्याला. तुरीची डाळ पाहुण्याच्या अंगावर हानाक्षी हाणल्यावानी गेलं ना जळून. ते नवऱ्याला 2.5 लाख पगार आहे. दुसरी शिजती की इतक्या लवकर. आता आकारात असलं पाहिजे. शिजल्यावरी जाळ आपल्या वेळेत. विश्वनाथाचा उपासक आहे, भगवान शिवजीचा उपासक आहे. अण्णा 14 घंटे शिवजीला पाणी. सकाळी उठल्यापासून पहिली घागर अंगावर घ्यायची, दुसरी शिवजीला. पुन्हा मंदिरातून गंगेत आलं की पहिली अंगावर, दुसरी शिवजीला, पहिली अंगावर, दुसरी शिवजीला. 14 घंटे अंगच वाळत नव्हतं. 14 तास. त्या व्यक्तीचं नाव होतं जयदेव. जयदेव नावाचा व्यक्ती. 14 घंटे शिवजीला पाणी. काय साधना असेल. त्या साधनेनं भगवान विश्वनाथ इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले. मी बोलत असताना तुम्ही जसे जवळ बसले, इतके शिवजी जयदेवाला जवळ बसून बोलत होते. आपण गणगुळ्या उघळगुळू भेजारेत, अजून स्वप्न नाही शिवजीचं. आणि शिवजी बोलायचे त्याला. पण कालांतरानं मागच्या कर्मवादात एक कर्तव्यात चूक घडली, आणि त्या चुकीमुळं जयदेवाला सर्व अंगाला कुष्ठ झालं. कुष्ठ झालं आबा, कुष्ठ झालं. कुष्ठ नुसतं कुष्ठ नाही, कुष्ठ हे 3ऱ्या-4थ्या स्वरूपात गेलं. आणि कुष्ठानं अंग उल्ल्या गेलं, आणि उल्ल्या गेल्याच्या नंतर त्याच्यात दुर्गंधी झाली, आणि दुर्गंधी झाल्याच्या नंतर त्याच्यात कीटक झाले, आळ्या झाल्या, कुर्मी झाल्या. अत्यंत त्रास जयदेवाला. पण जयदेवानं साधना सोडली नाही. काय वानू आता न पुरे वाणी. संतांचा अधिकार किती मोठा आहे महाराज. देवाला बालक करायची ताकद. देवाला बालक, देवाला राजे हो. पाषाणाची पोटी बैसला दरदुरू, त्यामुखी चारा 100-200 फूट दगडात किडा निघावा, बेंडूक निघावा, आणि त्याला चारा घालायची ताकद ओंकार बुवा ज्याच्यात आहे. त्याला एका लहानहून एका पतिव्रतेचं दूध प्यावं लागतं. साधी गोष्ट आहे. बरं कल्पना करा, ती पतिव्रती प्रसूत तरी झालती का? तिनं बाळाला तरी जन्म दिलता का? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या पोटात बाळ आणि वक्षस्थळात दूध एकत्र वाढ होती. मग इथं बाळ पोटात नाही, मग दूध कसं हृदयात? ताकद काय असेल महाराजी. साधी गोष्ट आहे का? बऱ्याच बायकांना बाळ जन्माला येते, पण वक्षस्थळातलं दूध संपतं. त्यावेळेला वैद्याकडे जाऊन औषध घ्यावं लागतं. तरी पण वैद्य जर असफल ठरला तर मग गाईचं वरचं दूध पाजावं लागतंय. पण त्या माईला येत नाही. लेकरू होऊन हिला न होता दूध येते. सामान्य ताकद आहे. काही ठराविक महाराज लेकराच्या दुःखापोटी दूध आलं. लेकराच्या दुःखापोटी दूध आलं. ती पंढरपुरातल्या मालकाची बहीण, अभिमन्यूची आई सुभद्रा. अभिमन्यू ज्या वेळेला रणात पडला आणि मालकाचं पार्थिव चितेवर टेकलंय, तेव्हा नवऱ्यासाठी वक्षस्थळातून दूध आलं. मंदोदरी रावणाची पत्नी. काय दर्जा असेल महाराज या लोकांचा. आणि तिन्ही देवाला बालक करून वक्षस्थळात दूध फुटतंय. त्यानुसार आई साहेब काय व्याप्ती असेल या मावल्यांची. म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली. आबा राज्य, राणी व संपत्ती. या देशाची फार मोठी संपत्ती कोणती असेल तर माझ्या माईनं तुम्ही आहात.
पण सूत्र नाही सोडायचं माझ्या माईंवर. हो, आचरणाच्या चौकटीतली स्त्री आकाशातल्या विजेपेक्षा तेजस्वी असते. आकाशातल्या विजेपेक्षा तेजस्वी असते आचरणाच्या चौकटीतली स्त्री. फार मोठी शक्ती असते तिच्याकडे. चला, कुष्ठ झाला अंगाला तरी सेवा सोडली नाही. पडले एके दिवशी जयदेव, उचलून घेतले शिवजीनं. अहो, जयदेव मंदिरात गेल्यावर पुजारी पळून जात होते, इतका वास सुटला अंगाचा. जयदेवाला घरातल्या लोकांनी लांब भाकरी टेकायची, त्यांनी खायची, निघून जायचं, घरात यायचं नाही. प्रवेश निषेध, रक्ताच्या नात्यातली माणसं. आणि जयदेवाला शिवजी बोलते. पण जीवन असं घडलं. एके दिवशी शिवजी पुढे व्यथा मांडली, प्रभू माझ्या अंगाला कुष्ठ झाले, मी किती सेवा करतोय, हे उचकून काढत नाही देवा, पण माफ करा, आता सेवा करण्यासाठी त्रास होते. ते थंड पाणी त्या सुरमीला लागलं की त्या आळ्या जास्त दरदर 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 करतात. प्रभू मला दुरुस्त करा. जयदेवाची व्यथा पाहून शिवजीच्या 11 डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आणि शिवजीनं सांगितलं, जयदेवा तुझा कुष्ठ दूर करण्याची ताकद माझ्यात नाही. का? कारण मी तुझा बायोडाटा पाहिलाय. तो बायोडाटा चित्रगुप्ताला विचारला, चित्रगुप्तानं माझ्या पुढं टाकला. आणि या जयदेवाचं मागच्या जन्मात इतकं काम चुकलं होतं, त्या चुकीच्या कामामुळं कुष्ठ झाले. आणि हे कुष्ठ दुरुस्त करण्याची ताकद माझ्यात नाही, कारण आम्ही प्रारब्धानुसार चालतो. कर्मे श्रीराम वनवासा गेला, आम्हाला प्रारब्धाच्या पलीकडे नाही देता येत. मग जयदेवानं सांगितलं, प्रभू असा एखादा वैद्य नाही का? वैद्य म्हणजे असा एखादा डॉक्टर नाही का? असा मला नीट करणारा एखादा नाही का? शिवजींनी वाराणसीतून, काशीतनं जयदेवाला महाराष्ट्रात पाठिलं आणि आळंदी देहू परिसरात पाठिलं. आळंदी देहू परिसरात केंदूर नावाचं गाव आहे आणि तिथं पाठिलं. केंदूर पाबळ तिथं पाठिलं. तिथं जा म्हणले, तिथं तुमचा आजार दुरुस्त करण्याचे वैद्यराज तिथं सापडतील, जा केंदूरला. चिठ्ठीवर नाव लिहून दिलं. आले घरी, विचारला, हो वैद्यराज कान्होराज आहेत का? आता ज्यांचं नाव घेतलं का तेच कान्होराज होते, पण वैद्यराज नाव नव्हतं ना. आणि शिवजीनं चिठ्ठी होती लिहून दिली, वैद्यराज कान्होराज पाठक. तर त्यांनी सांगितलं, कान्होराज माझ्या आईनं माझंच नाव ठेवलंय, पण हे वैद्यराज काय? विश्वनाथानं पाठवलं, मला तुमच्याकडे पाठवलंय हे कुष्ठ दूर करण्यासाठी. त्या कमानी इतके उभे असतील आबा जयदेव, आणि ऐकल्याबरोबर कान्होराजानं इथून लोटांगण घालीत तिथपर्यंत गेले, कारण विश्वनाथानं पाठवलेला माणूस होता. हो, मोठ्याच्या सेवक, फक्त मोठ्याच्या सेवकाचा आदर करावा हे एकाच व्यक्तीला कळालं नाही, त्याचं नाव रावण होतं. हो, अंगदाचा अनादर केला. अंगदाचा जर आदर केला असता तर पुढचं रामायण पुसून टाकावं लागलं असतं, पुसून. हा, मारुतीरायनं स्वतःच रामायण जसं समुद्रात टाकलं का, तसं वाल्मिकाचं पुढचं रामायण फाडून टाकावं लागलं असतं. पण यानं इतकंच आहे तुमचं. ओम नाव त्या लेकराचं माळ घातली. धन्यवाद. मृदंग क्षेत्रातलं या परिसराला लाभलेलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय ओंकार महाराज. ओंकारानंच पक्वाद आरक्षित केलता. पक्वादे वाद्य बुवा शंकरानं आरक्षित केलेलं. तसा हा संप्रदाय त्यांचा. एका जनार्दनी शिरोमणी महादेव, शिरोमणी ओंकार राजे, तुम्हालाही प्रणाम.
आदरणीय आमचे मते गुरुजी आहेत, गायन क्षेत्रातली या परिसरातली नाविन्यपूर्ण रत्न. आदरणीय या परिसराला लाभलेली गायन क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण बुलंद तोप रत्न आदरणीय आबा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. मी येताना जगताप काका मोरे महाराजांना म्हणलं, कमाल आहे अण्णांची, 10व्याला हजरच कोणाच्या, प्रवचनाला हजर, कुठेही हजरच. काय एखाद्याचा स्टॅमिना असतो, आजही गाऱ्या गुऱ्यात हजरच आहेत. भाऊ तेल घेऊन झालं. या परिसरात वारकरी संप्रदायावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती. आणि एक आगळं वेगळं, यात्रेला गेले तर तिथल्या साधूला रगीच वाटले. हो, काय गरज आहे असं द्यावं गोड. ठला अण्णा आहेत. आदरणीय आम्हा वारकऱ्यावर प्रेम करणारी जगताप काका आहेत. कितीतरी वेळेस नर्मदा परिक्रमा ज्यांची झाली, आमचे मोरे बाबा सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा मी त्यांना काकडे बाबाच म्हणायचो. त्या अण्णानं ते दिवशी मिठीला आमचं. ब्रह्मवादिनी गावातले आदरणीय माणिक बाबा, त्यांनाही प्रणाम. वगैरे नाव होतं त्यांचं तिथं, मार्गदर्शक, त्यांनाही प्रणाम. उपस्थित पंचक्रोशीतून गावातील आलेली श्रोते मंडळी, तुम्हाला प्रणाम. राजे तुलाही कोटीवटी धन्यवाद रे छत्रपती. तुला दाढी गिडी गण गिन मस्त आहे, असं चांगला सण स्पीकर चांगलं, तो चांगले धन्यवाद. नावही शंकरच का? हो, चांगली गोष्ट आहे. वा शंकर राजे, तुम्हालाही धन्यवाद. विनेगरी दादा, तुलाही धन्यवाद रे राजा, पण कमी हालायचं नाही. आपल्याकडे कोट ही पद्धत आहे, पण हरिपाठात आपल्याकडे कोट पद्धत आहे. कोट म्हणजे एक पावल्यातला प्रकार आहे. उडी कोट आपल्या संप्रदायातली पद्धत आहे, पण दिंडीत, हरिपाठात, कीर्तनात नाही. कीर्तनातल्या 2 लोकांनी तिळा इतकं पण हालायचं नाही, चोपदार आणि विनेकरी. असा वारकरी संप्रदायाचा दंडक मते गुरुजी. आता लोकाला कसं करायचं ते जनतेनं ठरवायचं. गळ्यात शपथ खोटं सांगणार नाही. सकाळच्याला मरलगिरी गावकर. नाही नाही, ते कोणाला काय करायचं ते काही विषय नाही. कोणाला काय करायचं, लोक काही दिवसाला आम्हाला लुगडं नेसून नाचायला आणि ज्याला लय पैशाची हौस आहे ते लोकांचं पुरा करीन तो. कारण ज्यांच्याकडे पैसे झालेत का त्या 2% हरामखोरायनं ह्यो नाश करून टाकलाय संप्रदायातला. त्या भडव्याला नरकाल टाकील पंढरपुरातला मालक. विडाला परवाला आदरणीय बाप्पांच्या मुखारविंदातलं वाक्य ऐकलं मी. आणि मी 29 वर्ष झालं सोहळ्यात जातो. तेव्हा तिकिटाचा मेळ नव्हता, तेव्हापासून जातो. लाखो लोक हात चोपोरी झाल्याच्या नंतर असे चोपून बसल्यासारखे बसतात. याच्या पलीकडे काय सांगायचं, इतका दर्जा आहे. वा फडातल्या चोपदारानं फार काय झालं तर चालीला सम द्या, हाताचा सम देण्यापुरती पद्धत आहे, बाकी नाही. दातडांग 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 दातडांग. काय ते का ताशी आहे का काय, काय मेळ नाही बाबा. पण काय झालंय, काही म्हणायला जमन, अवघड झाली गोष्ट, फार अवघड झाली. चला, बाकीचे लोक नियम सांभाळायले तो त्यांच्या संप्रदायातले, आपल्याकडंच असं होते. चला, गरिबाच्या पोराला बिस्किटचा पुडा दिला ना विठोबा दादा, तर ते बिस्किट खाल्ल्यावर पुड्यात जे भुगा राहतो का ते भुगा बी खाते आबा. पण दुकानदाराच्या पोराला जर बिस्किटचा पुडा दिला तर एखादं खातं आणि बाकीचे बिस्किट अंगाखाली चुरगाळीत. तसं आपलं झालंय. आपल्याला लय बिस्किट झालीत, याचा जोर झालाय आपल्याला. पण एके दिवशी ह्या बिस्किटाचं रूपांतर दगडात होऊ नये ते व्हायच्या आधी आपल्या लोकांनी सावध राहावा.
विठाला विठाला ते बरं राहायला पैशाचा गर्व होता. आपल्याकडे लय पैसे नाहीत बरं. या संप्रदायात तिळा इतके बसत नाहीत, त्यांच्याकडे अब्जानं पैसे येते. ध्यानात ठेवा. अब्जानं 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 पैसे येत. अब्जानं हे लाखन कोटीन चारन दोन इतके होत म्हणून तुम्हाला इलेक्शन लढवायचंय. येडपट हेस का काय तू? तू कशाला नादी लागायला यातून तू न्यायच्या? हा हे तुला कोणीकडे घुसाडून टाकतील काय मिळत नाही. लय हिशोबात राहायला पाहिजे. हो आमचा पुतण्याच उभा राहिला ग्रामपंचायतला माग. चट जमीन गेली अण्णा, चट चट गेली. आता तुमच्या इकडे नाशिकलाच काम करतं कोणाच तरी मळ्यात. इकडंच करतंय बघा, इकडंच करतंय. नाही तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुमच्याकडे म्हणायलो मी पण. विठाला आज कामाचा नाही. चला हिशोबात राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, कुंटालानं सोनं घरी असावं पण बाईनं मंगळसूत्र झेपेला असं घालावं. लय सोनं असल्यामुळं 1.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली. शिर दबली ती. 1.5 किलोचं मंगळसूत्र म्हणले होती, वजनानच मेली. नाही. चला उपस्थित श्रोत्यांना प्रणाम. मनोज भाऊ शेवाळे आहे, हा योगेश बी आहे, तेही येत आहे कुठं. धन्यवाद. सगळ्यांची नावं पाठ नाहीत, माफ आहे का नाही? शक्य होत नाही ना, इतके कसे बसणार नाहीत ना. आता तुमची भितडा एवढाली मोबाईल असून बी हँग होते, तर मग आता बारीक साईड डबड्या एवढा याच्यात किती बसतील बरं, आहे का नाही? माफ केलं पाहिजे माणसाला, माफ केलं पाहिजे. लहानसं की आपलं खोकडं हे. विडाला कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद. हे गरजा महाराष्ट्रवाला अजय त्यालाही धन्यवाद. हा भजन सेवा तुम्हालाही धन्यवाद. वा चांगली प्रसिद्धी प्रमुख येते. हो लाई जा, काय ताण नाही. चांगलं टायटल टाकी जा, लोकायला घरी बसलेले कीर्तन ऐकायला भेटते. मला काही ताण वाटत नाही. भोळा मीच सध्या यायला लावू देतो. हो हो बाकीचे बिचारे हुशारे. आपलं भोळं पण कवा जातं काय नाही. जाऊ द्या, असंच भोळं राहू द्या, भोळ्यातच मरावा. विठाला विठाला काय वानू आता न पुरे वाणी. दत्तोत्सव चालू आहे. विठ्ठलांना साधूची शक्ती किती मोठी आहे. बाईसाहेब एके दिवशी बसल्या. कोण बाईसाहेब? ज्या बाईच्या मनात आल्या जग नाचत आहे, तिचं नाव लक्ष्मीबाई साहेब. जग नाचते, जग जग विश्व नाचते, विश्व नाचते. किती नाचते सांगू तुम्हाला लक्ष्मीमुळं. 2:15 वाजूस तर मताला माणसं बाहेरच निघणं, आणि 2:15 वाजल्याच्या नंतर डबल पिरलं मग बाहेर निघले. किती नाची ती लक्ष्मी. चांगल्या चांगल्याला 3x6च्या कागदानं नाचिलं. स्वाभिमान विकायला लावती लक्ष्मी, स्वाभिमान. आणि बाईसाहेब एके दिवशी खळवळल्या. मालकाला सांगितलं, मालक काय ऐकत होतात नारदाचं त्या दिवशी? काय वानू आता न पुरे वाणी ओंकार. नारद काय सांगत होते? काही नाही ग नारद, अनुसया माऊलीचं सांगत होते. कोण अनुसया? आता हे तुम्हाला ऐकू जाण्यासाठी लक्ष्मी आई साहेब देवाला इतक्या रगिलो आणि कशा बोलतात तुम्ही, यानं पुन्हा विप्रास काढता. कारण आई साहेब होत्या त्या. हा कोण अनुसया आणि कशा करत काय? एवढे काय नारद असे वाकून झुकून सांगत होते? काय एवढं ते अनुसयाचं? राहू दे ग, फार मोठे अधिकारी आहेत. बसावून गपचिप. आईसाहेबांनी तिकडं फोन केला कैलासाव मैत्रिणीला, पार्वती आईसाहेबाला. अहो ऐकलत का? हे फोन मुळे करते म्हणून मी फोन मधात घातला. तो फोन करायची काय गरज आहे? दूतच पाठीला. कैलासाव आईसाहेब आले. काय हो म्हणे, परवाला नारद आमच्या यांना सांगत होते कोण अनुसया नावाची बाई फारच अधिकारी आहे म्हणे.
हो बाई, आमच्याकडे नारद मागच्या आठवड्यात आलते, लागलं लोन. तितक्यात सावित्रीबाईलाही निरोप गेला, सत्यलोकाची मालकीन. आता ती काय साध्या चतुर माणसाची बायको आहे का? त्या बाईच्या मालका इतका चतुर जगात कोणी नाही. चतुर तसे तिन्ही देव चतुर आला. तिन्ही देव जैशी. काय काय अधिकारी यांचा. तर सत्यलोकातल्या मालकाची पत्नी सावित्री आई साहेब, काय मालक चतुर. हे बिना शिद्राचे गाडगे कोणालाही करता येतील विठ्ठलांना, पण 9 शिद्र पाडून त्या गाडग्यातलं पाणी खाली येत नाही काका, असं गाडग फक्त ब्रह्मदेवानंच केलं. हे कुलाल हाडाचा बाप चाडाचा, अखंड घडी तो मडकी रे. काय ताकद, काय ताकद महाराज. अशा मालकाची धर्मपत्नी. चातुर्य सांगू तुम्हाला किती असेल विधात्याकडे, किती किती चतुर आहे, किती चतुर आहे, किती चतुर आहे. ब्रह्मदेवाकडे एकदा 4 वाघ गेले. निर्माण कार्य त्यांच्याकडे ना. 4 वाघ गेले आणि 4 वाघायला लय खाजवायचा नाद असतो, लय खाज. आपल्यात पण झालेत हो. काय खाजितीन काही मिळच नाही. हे तुम्ही पुढच्या जन्मात वाच्या जन्माला जाता, उकळतीन ऊ. हे असं कुठं काही उकरीतान ना, तर पुढच्या जन्मात वा होतान, वा वा. आणि लयच उकरायचा नाद लागला तो कोंबड्या होतान. तुका म्हणे झाली पुढेची उकरी लाभ नाही. हे 4 वाघ बोंबलत गेले. ते म्हणले, प्रभू चतुरानना, तुम्ही फार चातुर्य संपन्न कुलालात. आंब्याला बारीक कैऱ्या लावल्या आणि भोपळ्याला खपक्या भोपळा लावला. भोपळा कळतो ना, ते मोठा भोपळा. पहिले तारू त्याचेच करीत होते ना, ह्या कडीची त्या कडीला जायला सांगडी. आमच्याकडे कमरेल 3 भोपळे बांधले की पलीकडे दुधनात उडी टाकायची, पलीकडे जायचं. करपरात उडी टाकायची, पलीकडे जायचं. कोणी बी नाही, कोणी बी नाही. वरून काट्या वाहून आल्यावर चट धोतर निष्ठून जाते. ते बी काट्या बी होकीता आल्या पाहिजे. गेला धोतर घालून आणि काट्या धोतर घेऊन गेले, बाहेर येईच ना. यांना येई ना, ते म्हणलं गेलं काट्याला धोतर निघून. सोंबळ्या कुठला काट्या खाऊन गेला, लोटता नाही आली तुला. दारू. भोपळ्याला भोपळा मोठा लावला, त्याचं बुडे करंगळी सारखं. आंब्याचं बुड कासऱ्यात बसत नाही. आणि काय तुमची चतुराई. लोक तुम्हाला म्हणते तुम्ही सृष्टीचे निर्माण करत्यात. ब्रह्मदेवानं सांगितलं, या आंब्याखाली अर्धा तास आराम करा 4 वाकाला. आणि मायावी पोपट निर्माण केला आणि पोपटाला सांगितलं, हे झोपल्यावर याच्या नाकावरचा आंबा टाक. आता मायावी पोपट म्हणल्यावर त्याला टचका आणल्याबरोबर वरून आंबा सुटला. आंबा चांगला होता, 4-4.5 छटाकाचा. आणि वरून सुटल्याबरोबर 4 वाकाचं नाक फुटलं. फॅ फॅ करू लागला 4 वाक. ब्रह्मदेव म्हणले, थांबा, रुमाल देतो. नागपुसा रक्त येऊ लागलं नाकातून. बर. ब्रह्मदेव म्हणले, कळालं का? काय कळालं म्हणलं? एवढा मोठा आंबा आणि एवढूशी कैरी आणि इतकुसा भोपळा आणि त्याला एवढा भोपळा. राजा, एवढा बारीक आंबा होता तर नाक फुटलं, आणि भोपळा जर फांदीला असता तर तू फुटत होतास. जे ते काय चातुर्य विधात्याचं. काय चातुर्य, काय चातुर्य, काय चातुर्य. फळाची निर्मिती बघा ना. काही फळं आतून खायचे, बाहेरलं फेकायचे.
काही वरून खायचे आतलं फेकायचे, काही आतलं फेकायचे वरचं फेकायचे मधलं खायचं. आंबा काय चातुर्य, किती किती चतुर. आणि अशा विद्वान व्यक्तीची पत्नी बी किती चतुर असेल. अहो जरा जरा चतुराई जायची ती ही घर फुकायली. याच्या सुनाला लावून दी, त्याच्या सुनाला लावून दी, ह्या बाईल काही बोल. उली उली चतुर आहेत नवरे तर इतक्या त्या हुशार. तर जिचे मालक इतके चतुर आहेत ती किती चतुर असेल. लगेच फोन, सोयच पाहायची तिची. म्हणले कशी सोय पाहायची. तर लक्ष्मी आई साहेब म्हणल्या आपण तिघी जणी स्त्री आहेत आणि ती सुद्धा स्त्री आहे आणि स्त्रियांनी स्त्रियांची वाभाडे काढायची नाही, हे शोभत नसते. आपण तिघी जणींना आपल्या मालकाला सांगू तिचा पेपर तपासा. त्याच्या पेपरात कॉफी नसते आबा. आपल्या पेपराने काही चलत, टॅबला खालून सुटकेस द्यायला होतं काही चलत. इतका लिकीजपणा मला वाटतं कुठं नसल बाबा. हो इतका गोड गोंधळ. हो आमचा मित्र जरा पुढं शिकला आणि त्याला माया इतकं येत नव्हतं. लय ढ होतं. मी येडा बाळ्यान मायापेक्षा तो येडा. हो मी पहिलाच येडा आणि तो मायापेक्षा येडं होतो. आणि मी म्हणलं तू कस काय पेपर द्याला, मी तर शिकलोच नाही, पेपर द्याला कस काय. तुला माहित नाही का म्हणलं मी कॉफी लिहिली होतो. आज म्हणलं ते सेंटर लय कडक होतं ना. जाऊ दे म्हणला, कॉफी लिहिली कीच खाऊन टाकीत होतो. कागदानं काय व्हाले म्हणला, बंधे कागदावर रोड खाल्ले काही काही नाही. हो काही ना बंधे कॅनल खाल्ले कागदावर. आणि मला तर काय कॉफीच खायची म्हणलं, मला खाचच काय दुसरं. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कॉफी नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार जाण शांतर पांडुरंगा. पेपर तपासायला आणि तिघांच्या बायकांनी स्फूर्त केलं. इच्छा नव्हती हो काका. पंढरपुरातल्या मालकाची इच्छा नाही, काशीतल्या मालकाची इच्छा नाही, सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेव इच्छा नाही. पण कधी कधी बायकांचं ऐकावं लागतं. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट. ऐकावं लागतं, ऐकावं लागतं, ऐकावं लागतं. संसारातल्या माणसाला काही नियम आहेत, नियम आहेत, काही मर्यादा आहेत. खरं तर जाणून नेमतं व्हावं लागतं. गरज नसताना काही काही गोष्टी ऐकावं लागतात. आणि गरज नसताना नाही ऐकल्या शास्त्र गोड मानतंय, पुराण गोड मानतंय, वेद गोड मानतोय, पण संसाराची घडी उकलती. नाईला जाणून नेमतं व्हावं लागते. नाही येईल काय गरज होती ती ऐकायची. कधी कधी जाणून आकाशाची वाणी झाली आणि आकाशवाणी सांगत होती उद्या दुपारी ठीक 12 वाजता 5 मिनिटं पाऊस पडल. हा पाऊस ज्याच्या अंगावर पडल ते सगळे येडे होतील. लोक म्हणले हिच्या गोळ्या संपल्यात आकाशवाणीच्या. आता आकाशवाणीच्या गोळ्या संपत असते तो सारे लोक बाहेर, राजान प्रधान मधात, प्रधानाची बायको बाहेर, राजाची बायको बाहेर. आता राजाची प्रधानाची बायको जर आकाशवाणीला मानित नसल, मग आता वरमाईत जर इकडे तिकडे चहा प्यायला फिरत असेल तर बाकीच्या वरांनीमुळे तर टेम्पो थांबणारच ना. ह्याच इकडे तिकडे कुकाचं घोटण, चहाचा घोटण चलवय घरला. हो ह्याच इकडे तिकडे फिरायला. आता राजाची बायको जर बाहेर असेल, प्रधानाची बायको बाहेर असेल तर मग बाकीच्या तर पहिलेच आसूड खांद्यावर टाकल्यावर आणि पदर खांद्यावर टाकला. चल भिजल्या, भिजल्यावर येड्या झाल्या. येड्या झाल्यावर कपडे चांगले ठुले असतील का, चिरकाळ्याच कपड्याचे, येडे कपडेच फाडणार. राजानं प्रधानानं खिडकीतून पाहिलं तर म्हणले बापरे सारी प्रजा चिडी झाली. प्रधान म्हणले वरी झाला. वरी गेल्यावर सगळं दिसत आहे. वरी गेले. वरी गेल्यावर राजा म्हणला प्रधानजी तुमच्या मंडळीला ओपत गाव पान कपडे फाडे. आणि प्रधान म्हणला आमचं जाऊ द्या पण तुमची पलीकडून उभी आहे ना, तुमची लोक होतं का, आमचं कुसळ दिसत आणि तुमचं मुसळ दिसत ना तुम्हाला. लय लोकांना नाद असतो, लय लोकांना नाद असतो, लय लोकांना. हा बाबा महाराज तुम्ही बडीशोप खाता काय, बाबा तुम्ही महाराज येतो तुम्ही बडीशोप खाता होय. आणि तू 70 रुपयाचा गुटखा खाला आणि चावणे. हा तुझ्या तोंडात नाही का यम रूम न ठोकायचा निकून काढायचा. तुला आमची बडीशोप खपन होय रे आराम खोरा. भडव्या तुला गरम पार घालीन तुझ्या तोंडात यम आणि इकून काढीन इकून. आणि तितक्यान नाही नीट झाला तर इथं ठोकीन. काय माणसं बोलतील काही मिळच नाही. राजा म्हणले बघ ना प्रधानजी तुमच्या ती काय तुमची तिकून म्हणले. हो नादच असतो काय काय. एका घरी आम्ही गेलो. घरी गेल्याच्या नंतर एका भजनेनं पोरग संघ आणलं होतं विठोबा दादा.
भजण्याचं पोरग हे का भजण्याचं पोरग त्या भजण्यानं पोरग भजनीत म्हणत होते ना, आता शब्द निघले कलाकार शब्द आपला नाही होते. हे मला वाटतं त्या माईकवर बोलणाऱ्याच्या थुतरीत आणली पाहिजे. हो, आज सप्त्यासाठी उत्कृष्ट कलाकार. अरे ते लोकनाट्यातले असतात रे. काय काय लाज वाटायला पाहिजे. अहो मोठ्या आपण वजनदार परंपरेतले लोक आहेत ना. खरं तर आपल्याकडे भजनी मंडळी आणि फार काय झालं तर गुरुजी गुणीजन म्हणायचं. हा शब्द थोडासा पोषक. खरं तर वारकरी किंवा भजनी मंडळी एवढा हा शब्द गोड वाटतो. पण काय नवीन नवीन इचकू इचकू काढते. ओरिजिनल फुकून दिलं आणि भांगार बोकांडीवर घेतले. विठाला विठाला वा वा. सगळे इडे झाले. संसारातलं ऐकावं लागतं बरं. ऐकावं लागतं. तुम्ही किती करा जरासं चुकल्यावर तरी पपेच माय म्हणते तुम्हाला डोकंच नाही. चांगल्याच्या बायका चांगल्याच्या बायका म्हणतात हो बाई तुम्हाला इतकुसं कळत नाही. एवढं पण कळत नाही तुम्हाला इतकुसं पण. आमच्या पोराची माय मला एकाच दिवशी म्हणली होती तुम्हाला जरा कळत नाही का हो. मी महिनाभर पाकिट घरी नेलेत नाही. पण तुम्ही नारळच म्हणलं मला कळच नाही. खिशात टाकायची आजी खालीच पडायला. मला कसं कळच ना ते खिशात जायच ना ते खालीच पडायले. नाही इतकी येडगळ बायको नाही मग त्याची काय टप्पर आहे. मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून पेस्ट ऐकायला. चला ब्रश आणि पेस्ट त्याच्याकडे लय मोठा धंदा आहे. हो आपल्या बी लोकांनी काय काय जोडधंदे करा तेव्हा बरं चलं ना आपलं बी. एखादी गाय एखादी मसड. आता ते संन्याशी असून किती मोठे उद्योगी येतं. रामदेव बाबाचं खरं शिकायला पाहिजे आपण. हो चट का याच्या वाती पण किती देवाच्या काय उद्योग बघा. शिकायला पाहिजे मोठ्या माणसाकडनं शिकायला पाहिजे. हो मी तिकडे गेलो असतो. इतकी येडगळ नाही पण तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलं. पण हे सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. लय युवा झाले सोडा ते कानाचे स्कार्प जरसे. काय समुद्र नाही घुसला तुमच्याकडे. विठाला सगळी प्रजा येडी. शहाणे कोण होते माहिती. राजा आणि प्रधान शहाणे. अण्णा सगळे येडे. पण सगळे येड्याच्या मनात येडे कोण होते हे दोघं. कपडे पुरे घातलेले हे येडे आणि ओरिजिनल येडे कोण खालचे. प्रधानाच्या बायकोनं चांगलीच काठी घेतली तर राजाची बायको म्हणली काठी कशाला. राजाला हाणायचं म्हणे पागल झालाय. तर राजाची बायको म्हणली आधी तू या नवऱ्याला हाणायचं त्यान पाय. आमच्या मालकाच्या त्या दिवशी राजाच्या डोक्यावर मुकुट नव्हता आणि याला पगडी होती. पागल आहे म्हणे तो नवरा पहा. मग प्रधानजीला राजा म्हणला अरे त्या तर काठ्या घेऊन याल्यात. तर प्रधानजी जरा हुशार होतं त्याच्या गोळ्या नव्हत्या संपलेल्या. ते राजाला म्हणलं राजे साहेब बायकाईनं मारलेला मार चुकायचा असेल तर कपडे फाडावं लागतील. हट पागल आहे का काय. आपण का येडे आहेत का. येडे नाहीत पण येड्याचं सोंग घ्या. जाणून नेन ते येडे नाहीत आणि येड्याचं सोंग नाही घेतलं ते आणत्यात. चंद्र सूर्य तोपर्यंत आपली चव जाती. ऐकावं लागतं संसारातल्या लोकांचं. जाणून नेनते झाले कोण ब्रह्म विष्णू महेश. जाणून नेनते जाणून ऐकावं लागलं बायकांचं. आणि आई साहेबाच्या दारात गेल्या संतांची योग्यता किती. संतांचा अधिकार किती आहे. संतांचं नाविन्य किती आहे. संतांचं सूत्र किती टोकाचं आहे. भक्तिसूत्र किती टोक आहे. आलक ठोकली आलक निरंजन आदेश भिक्षां देहिमा. ठोकली आलक. आश्रम होता सुंदरसा. काय रूप असेल माझ्या अनुसाय आईसाहेबांचं. काय रूप असेल.
अंग भरून पातळ होतं, पदर मानेहून घेतलेला होता पाठीहून. हो, असा शेतकऱ्यानं आसूड सोळड्यावानी नव्हता. हो, हो, असा खांद्यावर टाकला. शेतकरी आसूड तरी हिशोबात ठेवालाय. दम नाही हो कीर्तनायला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला, आता तो दम नाही शिवपुराणाला पण. जाग्यावर शिवपुराण. हो, आता मला बी शिकायचंय. हो, कारण जसं वारा असेल तसं उधळावं लागेल ना आबा, आहे का नाही? आता मलाही शिकावं लागेल. हा नाही होतो, पण मला ओरिजिनल शिकावं लागेल गुरुजी. मी तसं आधार माधार शिकत नाही. हो, आधार माधार नाही. मला बिना साबणाचे कपडे धुतच नाही, मळत निघतच नसतेत ना ते. हा हा, गतुड्यासाठी नाही शिकायचं, ओरिजिनल शिकायचं. विठाला विठाला गुण कोणाला. पार्वतीच्या अंगावरची साडी पहा चित्रात. लक्ष्मी आई साहेबाचं पातळ पहा चित्रात. सावित्री आई साहेबाचं पातळ पहा चित्रात. अनुसया मातेचं पातळ पहा चित्रात. माझ्या मुक्ताई साहेबाचं चित्र पहा. माझ्या जनाबाईचं चित्र पहा. माझ्या सखुबाईचं चित्र पहा. मीराबाईचं चित्र पहा. अंग भरून पातळ नेसलेलं. इथं एकतारी, मांडीवर एकतारीचा भोपळा. आणि विश्वाच्या मालकाकडे बघून भजन म्हणायचे. बावरी हाती घेऊन एकतारी, मीरा भजन करी. काय स्वरूप होतो, काय स्वरूप. 1200 एकर, 12,000 एकर जमीन बापाला. आणि एवढ्या घरची पोरगी, नख दिसू देत नव्हती. नख 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 म्हणून पंढरपुरातला मालक तिच्या पुढे नाचत होता. हा, आचरणाला किंमत आहे माझ्या माईंनो, देखाव्याला नाही. सोंगाला किंमत नाही. या संप्रदायात सोंग नाहीच चालत. इथं करायचीच नाही सोंग. माणसं दिसली की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि अंधारात कोणाची कानी सोडून नेतो. आता तुमच्याकडे जनावरं कमी आहे ना, हे बैल गेलं, काने आमच्याकडे जास्त असते मराठवाड्यात. सोंग नाहीच चालत इकडं. आलं ठोकली, काय रूप होत. अंग भरून पदर.